आई साहेबांबरोबर तेच गेला, आता या चारुलता मॅडम बरोबर पण तेच करणार बघा तुम्ही. त्यांचा बी अपमानच करणार. त्यासनी बी एक ना एक दिवस मनस्ताप होतो का नाही बघा. बघा मी तर म्हणतो तुम्ही त्या चारुलता मॅडमने बी आमच्या बाबापासून लांबच राहायला सांगा आणि तुम्ही बी ह्या दोघांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न करूच नका. तेव्हा ते तुमचा खूपच मोठा गैरसमज झालाय. काय? असं काहीच नाही. बाबांनी कधीच आईंचा अपमान केलेला नाही आणि आत्ताही त्यांना असंच वाटतं की पूर्वीसारखं सगळं छान आनंदी व्हावं. त्यांना मनापासून वाटतंय. काय माहित काय एक ऑकवर्डनेस आहे त्या दोघांमध्ये. तो कशामुळे मला कळत नाहीये, पण मला तो घालवायचा आहे आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही किती म्हटलात तरी आईबाबांचा विषय मी नाही सोडणार. म्हणजे तुम्ही स्वतःचं डोसकं फोडून घ्यायचंच ठरवलंय म्हणा. असं काय करलंय हो? हा तुम्ही स्वतः बघितलंय की 4 वाजता सूर्यवंशीला आमच्या आई साहेबांसंग वागताना कसं वागायचं ती? अहो अधिपती, त्याचं कारण होतं ना. तुम्ही चिडू नका, पण भुवनेश्वरी मॅडम आणि चारुलता मॅडम यांचं बाबांबरोबर असणारं नातं यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. तुम्हालाही माहिती. आणि बाबांसारखंच आईंनाही वाटतंय त्यांच्याबद्दल. अगं ए चंचे, अगं थोबाड वर करून कुठे चाललीस ग? अगं आता रात्र झाली आहे, फोन ठेव चल. महत्वाचं काम चाललंय माझं. अगं काय महत्वाचं काम चाललंय तुझं? अगं महत्वाचं काम तर आपण केलं की. आपण त्याच्यात कसं भांडणं लावून नामा निराळ झालंय. आता मला शांत झोप लागणार आहे बघ. चल तू बी झोप चल. अगं ऑनलाईन शॉपिंग करते, मी कपडे खरेदी करते. थांब. चंचे, मागच्या आठवड्यात तू लई कापडं घेतल्यात, आता काय दुकान विकत घेतीस? अगं मम्मी, आता नाही का नवरात्री येते का नाही, तर मग मला दांड्या घ्यायचा आहे. मग 9 दिवसाचे 9 कलरचे 9 कपडे पाहिजेत का नाही, तेच घेते मी. असं शाणी आली मट्टी. झाडाला लागतात काय ग पैसे? आणि तो सबनीस का नाही पैसे देताना हात आकडता घेतोय, हिशोब मागतोय तो मला. आणि ताई होती तेव्हा वेगळी गोष्ट होती. ताई जायचं नाही दांड्या खेळायला. चल मग कपडे घेतलेत, पैसे द्यायचे, कळलं? रडांग डांग रडांग. भारी वाटते की नाही डान्स करू? काय तुमचं वेडे आहात तुम्ही. अहो येडी माणसं इतिहास घडवतात माहिती आहे का तुम्हासनी? आम्ही बी घडवणार बघा तुम्ही. तुम्ही इतिहास तर घडवालच, पण असा इतिहास घडवा की समोरची माणसं पण शिकतील. हो का? हे तुमचं बोलणं नाही म्हणजे आवडतंय, पण नेमकं कळत नाही. म्हणजे काय कौतुक करायलाय का माप काढायलाय काय काय कळत ना. मी काय हो तुमची मापं काढणार? एक साधी गोष्ट करते मी, ती जमत नाहीये मला. एका इतिहास घडवणाऱ्या माणसाचं मी काय माप काढणार? तुमचं कसं असते माहिती आहे का मास्तरीनबाई, तुम्ही लगेच खचून जाताय. एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर एवढी मनापासून करायला जाताय, सगळा जीव त्याच्यात लावताय. जरा अपयश आलं की लगेच तुम्ही चेहरा पाडून बसताय. ते काय आम्हाला आवडत नाही बघा. म्हणजे तुम्हाला मी सतत हसत राहावं, आनंदी राहावं असंच वाटतं ना? नाहीतर काय, तुमचा एवढा हसणारा खळाळता जरा असा राहावा एवढी तरी इच्छा आहे. माझ्यासाठी एक गोष्ट कराल प्लीज? तुम्ही सांगशील ते करू. असं वेगळं काही करायची गरज नाहीये, पण आत्ता मी जे प्रयत्न करते ना अधिपती, त्यात मला साथ द्या फक्त. हे बघ, भुवी असताना जसं नवरात्र साजरं व्हायचं नव तसंच साजरं होणार बघ. आते, ताई हिथं आली आणि मला काय बी बोलली तरी मी ऐकून घेईन. पण ताईचं नाव पुढं करून तुमचं हे जे काय चाललंय का नाही ते मला अजिबात पटत नाही. ठीक आहे, तुम्हासनी रीतच पाळायची आहे ना? मग पाळा की. अहो पूजा करा की साधी. नवरात्र साजरी करायची ना? मग साधी साजरी करा की. एवढं थाटामाटात नवरात्र साजरी करायची काय गरज आहे? अहो भुवनेश्वरी मॅडमना आवडलं असतं का आपण साध्या पद्धतीने सण साजरा केला असता तर? अहो आणि जशा मी या घरात घालून दिलेल्या परंपरा तुमच्या ताईनी पुढे चालवल्या, तशा त्यांच्या परंपरा मी नको का चालू ठेवायला? ताईनं घालून दिलेली परंपरा तिची ती चालवल, बाकी कुणी बी चालवायची गरज नाही. काय झालं? अहो बघा की अधिपती, अहो ताई घरात नसताना या लोकांचं काय चाललंय बघा. हे लोक म्हणाल्यात नवरात्र लई मोठी साजरी करायची. अहो ताई घरात नसताना हे समजत नीट वाटतंय का? ठीक वाटतंय का? तुम्हाला तरी आवडेल का? तुम्ही सांगा बरं. ताई एकतर हित नाही आणि हे समज करणं बरोबर आहे का? तुम्हाला तरी आवडेल का? सांगा बघू. त्यात काय न आवडण्यासारखं? देवीचा उत्सव आहे, जोरदारच साजरा झाला पाहिजे. अहो अधिपती, तुम्ही बी असंच म्हणायला सर? अहो ताई नाही घरात.
तुम्हाला समजा बरोबर वाटतंय? तसं नाही. आईसाहेबांचा पत्ता लागत नाही म्हणतानाच यो उत्सव जोरदार साजरा करायचा आपण सगळी मिळून एवढे प्रयत्न करायला लागलो की नाही. मग त्याला देवीच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर काय वाईट आहे मला सांग. म्हणून हे जोरात साजरं करायचंय. त्यात काहीच कमी नाही पडलं पाहिजे. आणि आईसाहेबांना पण ते आवडणार नाही आपण जर ह्याच्यात ढिलं पडलो तर. आजपर्यंत आईसाहेबांनी आजारपण असू दे, दुखणं खुपणं असू दे, काय वाटेल ते असले तरी हे सगळे सणवार जोरदार साजरे केलेत. आपण पण तसंच करायचं. वय अधिपती, तुमचं समजा बरोबर आहे. पण ताई घरात नसताना हे एवढं मोठं नवरात्र साजरी करणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं. नाही, उलट आपण ह्यो सण साजरा केला नाही तर ते चुकीचं ठरेल. कारण आईसाहेबांनी आजपर्यंत जीवापेक्षा जास्त जोपासल्यात या सगळ्या रीती परंपरा. त्यामुळे त्यासनी जसं आवडतंय, जे आवडते ते सगळं आपण त्या इथं नसताना बी करायचं आहे. काय सामानाची यादी असेल ती मला पाठवून द्या मास्तरीनबाई. मी ओंक्याकडनं सगळं सामान पाठवून देतो. आणि आता ह्यो विषय बंद करा. बस झाला. अधिपती थँक्स. कशाला? नाही म्हणजे माझी इच्छा होती आणि तू तू काहीच वाद घातला नाहीस. नाही, कुठल्या बी चांगल्या गोष्टीत कधीच आडकाठी घालायची नाही. आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे. आणि कसं आहे, तो देवीचा सोहळा आहे आणि आमच्या आईसाहेब आमच्यासाठी देवीचंच रूप आहे. म्हणताना मी मला हा सण साजरा करायचा. तुम्ही जर आमच्या आईसाहेबांच्या परंपरा सगळ्या पाळत असशील तर काय मला हरकत असण्याची काही गरज नाही. येतो. करा, तुम्हाला जे करायचे ते करा. आता काय तुमच्या सगळ्यांची मिलीभगत झाली ना? आता म्या काय बोलणार आहे ह्याच्यावर? का अशी चिडचिड करतात?